आमचं म्हातारीला तक करतं बरं का. हा ना. गेल्या वर्षी 1 क्षेत्र घेतलं आणि वेळेत बाग लावला. चायला पाटलांनी माल त्याला क्वालिटी बनवलाय. आणि मग पाटील माल वावताय काय? अरे माल आहे का ती? अहो मस्करी केली, लईच लवकर ट्रॅप लावून राहिली. ते तर पाणी उतरस टायमाला लावता ना. अरे मी नाहीच मग राहिलो त्यांना लावायला. त्यानं लांबच्या माशा जवळ येते. पाहिलं रे भाऊ, याला म्हणत्या पगार कमी ना अक्कल जास्त. अरे आपण आपला प्लॉट शेवटपर्यंत क्वालिटी करण्यासाठी एवढं ऊन वारा पाऊस थंडी एवढ्या संकटाला सामोरे जातो आणि एवढं करूनही बी फळमाशी शेवट त्याचा पार नायनाट करून टाकी. अरे काही गोष्टी वेळ येण्याच्या अगोदरच कराव्या लागतात. म्हणजे एक माशी ही 30 ते 35 दिवस जगती आणि ती तिच्या संपूर्ण आयुष्यात 350 ते 400 अंडे घाली. आता जर एवढ्या झपाट्यानं जर त्यांची वाढ व्हायला लागली तर काय करणार आहे आपण? मादीला अंडे देण्यासाठी नर माशी लागत असते आणि ती नर माशी ह्या ट्रॅपच्या जाळ्यात अडकून मरण पावती. साहजिकच त्यांची पुढची पारजा वाढत नाही आणि आपल्या पुढच्या होणाऱ्या नुकसानीला 100% आळा बसतो. बरोबर बोलले तुम्ही. आणि त्याच्यामुळेच मी सगळ्यात अगोदर हे श्रेयस ॲग्रो कंपनीचे ट्रॅप आणून ठेवत असतो. पण मग हे श्रेयस ॲग्रोच का आणायचं? अरे मार्केट मध्ये तर अशा मोकार कंपनी ज्या 2-4 दिवस रिझल्ट देते. पण मग हे श्रेयस ॲग्रोचं 45 दिवसापेक्षा जास्त रिझल्ट देतं. पाटील तुम्ही एवढे हुशार आहे, हे बेन कोलाव गेलं कानू.